ही गोष्ट ऐकल्यावर तुम्ही तुमच्या कामामध्ये कधीच हार मानणार नाहीत आणि तुमचे जे काम आहे ते डबल जोशाने पूर्ण कराल। त्यामुळे ही गोष्ट लक्षपूर्वक ऐका। तर गोष्ट आहे एका गावाची, जिथे खूप गरीब लोक राहत होते। शेती मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते आणि त्याच गावात एक बाबा राहत होते। त्यांच्या नाचण्याने पाऊस पडत होता। ही गोष्ट तुम्हाला मजाक वाटत असेल, पण या गोष्टीचा सारांश तुमचे आयुष्य बदलण्याची क्षमता ठेवतो। तर त्या बाबांच्या नाचण्याने पाऊस पडत असतो। खूप साऱ्या लोकांनी आपल्या डोळ्यांनी ते बघितलेले असते। जेव्हा कधी आपल्या पिकासाठी पावसाची गरज पडत होती, तेव्हा सर्व गावातले लोक मिळून त्या बाबांकडे जात होते आणि त्यांना नाचण्यासाठी विनंती करत होते। त्या गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन ते बाबा देखील नाचत होते आणि पाऊस पडत होता। एक दिवस त्या गावामध्ये एका मोठ्या शहरातून काही लोक येतात। या बाबाची गोष्ट त्यांना देखील माहीत पडते की हे बाबा नाचतात आणि पाऊस पडतो। त्या लोकांचा विश्वासच बसत नव्हता। मग त्यांनी विचार केला की आपण एकदा बाबांना भेटूनच बघू। मग ते पूर्ण गावाला एकत्र करून बाबांजवळ पोहोचले। ते बाबांना म्हटले, बाबाजी, आम्ही शहरातून आलो आहोत आणि आम्ही तुमची कला बघू इच्छितो। बाबाजी त्यांना म्हटले, एक काम करा, तुम्ही नाचा। काय माहित की तुम्ही नाचल्याने देखील पाऊस पडेल। मग त्या ग्रुप मधील एक मुलगा नाचतो, जवळपास 15-20 मिनिटे नाचतो, पण पाऊस पडत नाही। मग दुसरा मुलगा नाचतो, अर्धा एक तास नाचतो, तरीही पाऊस पडत नाही। असे एक एक करून ते सर्व लोक नाचतात, पण पाऊस पडत नाही। मग ते सर्व लोक मिळून त्या बाबांना म्हणतात, बाबा, आता तुम्ही नाचा, कदाचित पाऊस पडेल। आणि त्या सर्व लोकांना हा विश्वास होता की बाबा नाचतील आणि पाऊस पडणार नाही। तेवढ्यात ते बाबा नाचायला सुरुवात करतात, पण पाऊस पडत नाही। अर्धा तास होऊन जातो, 1 तास होऊन जातो, 2 घंटे, 4 घंटे। जेव्हा संध्याकाळ व्हायला लागते आणि त्या बाबांना नाचून जवळपास 8 ते 10 घंटे व्हायला लागतात, तेव्हा हवामान खराब व्हायला सुरुवात होते, ढग जमायला सुरुवात होते, विजा कडकडतात आणि पाऊस पडायला लागतो। हे पाहून शहरातून आलेले लोक आश्चर्यचकित होऊन जातात आणि विचारतात की बाबाजी, तुम्ही असे काय केले की पाऊस पडायला सुरुवात झाली? तुमच्यामध्ये तर महाशक्ती आहे, तुम्ही असे काय केले? ते बाबाजी म्हटले की जेव्हा मी नाचायला सुरुवात करतो तेव्हा मी असा विचार करतो की पाऊस पडणार आहे, आणि जेव्हा मी असा विचार करतो की पाऊस पडणार आहे तेव्हा मला पूर्ण विश्वास होतो की पाऊस पडणार आहे। आणि जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत मी नाचणे बंद करत नाही। जर पाऊस 4 दिवस होत नाही, 8 दिवसही होत नाही, तरीही मी नाचणे बंद करीत नाही। तर मित्रांनो, आपल्याला या गोष्टीतून काय शिकायला मिळते? तर या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळते, जर तुम्हाला सक्सेस मिळवायची असेल तर तुम्हाला तुमच्या मेंदूला हे सांगावे लागेल की मला यश हे मिळणारच आहे, आणि जर मी पूर्ण मेहनतीने काम करत आहे तर यश मला नक्कीच मिळणार आहे। आणि जोपर्यंत मला कामात यश मिळत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही। म्हणतात ना की अगर हारने से डर लगता है तो जीत का इरादा भी नहीं रखना चाहिए। तुम्हाला तुमच्या मेंदूमध्ये फिट्ट करून ठेवावे लागेल की तुम्हाला तुमच्या कामात सक्सेस मिळणार आहे, म्हणजे मिळणार आहेच। आणि मित्रांनो, कधीच जीवनात गिव्ह अप करू नका। काय माहित, ज्या सक्सेससाठी तुम्ही वर्षानुवर्ष वाट बघत होता ती तुमच्या अगदी जवळ आली असेल। जर या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळाले असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच विविध इन्स्पायरेशनल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।